नमस्कार. मी वैशाली. हेल्दी ब्रेकफास्ट बनवण्यासाठी घेतलेत मोड आलेले हिरवे मूग, ताज्या कोथिंबिरीच्या काड्या, सांबार करताना वापरतो ते छोटे कांदे, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या. थंडीचा ऋतू सुरू असल्यामुळे लसूण पात मिळते तर ती लसूण पात, ताजी मेथीची पानं, ओली हळद, ताजा नारळ, कढीपत्त्याची पानं, आल्याचा तुकडा आणि पनीर घेतलेलं आहे. थोडंसं पाणी घालून या सगळ्या गोष्टी मिक्सरमधनं बारीक करायच्या आहेत. मिश्रण बारीक करत असतानाच त्याच्यामध्ये घातलेलं आहे बारीक रवा, लागेल तसंच परत पाणी घेतलेलं आहे आणि ताजी कोथिंबीर. आणि सगळं मिश्रण मिक्सरमधनं एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. नंतर मिश्रणात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिश्रण एकजीव करायचं आहे. हे सगळं मिश्रण वाटायला 1 कप पाणी लागलेलं आहे. आता या मिश्रणातला रवा नीट फुलून येण्यासाठी मिश्रण 10 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. आता या मिश्रणात हिंग घालायचं आहे आणि मिश्रण परत एकजीव करून घ्यायचं आहे. गॅसच्या सगळ्यात मोठ्या बर्नरवर तवा तापत ठेवला आहे. गॅसची ज्योत मध्यम आहे. तव्यावर साजूक तूप लावून घेतलेलं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचा वापर केला तरीही चालेल. आणि आता हे मिश्रण एकदा असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि तापलेल्या तव्यावर धिरडी घालायला सुरुवात करायची आहे. धिरडी घालताना ती जाड किंवा पातळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. धिरड्याची वरची बाजू सुकल्यानंतर त्याच्यावर असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे. शक्यतो साजूक तूप थोडंसं पातळ करून मगच त्याचा वापर करा. खालच्या बाजूने धिरडं व्यवस्थित भाजलं गेलं की नंतर वरची बाजू खाली करून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा हे धिरडं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. धिरडी खाताना त्याच्यासोबत कढीपत्त्याची आणि लसणाची अशा 2 प्रकारच्या चटण्या घेतलेल्या आहेत. या मिश्रणात 7 धिरडी तयार झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. नमस्कार.